वीणाचं घर लुबाडलं, पण त्यामागचं सत्य जाणून घेतलं नाही. वीणाच्या घरात सुख, समाधान आणि शांतता होती, पण ती का होती हे जाणून घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अहो, आपल्या हातून खरंच काही चूक झाली आहे का? अजून तरी मला असं वाटत नाही. साहेब, हे वस्त्र आजच्या भेटीसाठी. अतिशय सुंदर, इतकी सफाईदार विणाई आणि नक्षीकाम तर फारच विलक्षण आहे. कुणी विणले? साहेब, हिने, ही वीणा, हे सगळं काम हिच्याच हातचं आहे. अप्रतिम. मुली, अशी कारागिरी सगळ्या लोकांमध्ये नसते. तुझ्या हातात प्रत्यक्ष देव बसलाय. साहेब, खरं तर हिची एक अडचण होती. ते तिला नाही नाही नाही, आता वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा, तुमची जी काही अडचण असेल ना, ती तुम्ही उद्या येऊन मला सविस्तरपणे सांगा. आपण काहीतरी मार्ग काढू. नको काळजी करूस. बरं साहेब. म्हणजे आता सगळं ठीक होईल. अभिनंदन वीणा, आता तुझ्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात झाली. धन्यवाद साहेब. रणजित साहेब, रणजित साहेब, बरं झालं तुम्ही इथे भेटला. मी तुमच्याकडेच येत होतो. काय झालंय? रणजित साहेब, त्या वीणाने आणि हे सगळं असं घडलं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. हे सगळं हाताबाहेर जातंय. हे प्रकरण जर मुख्य न्यायाधीशापर्यंत गेलं तर आपण सगळेच अडकूयात. माझं नाव, आपली सत्ता, आपली पकड सगळंच धोक्यात येईल. हे असं होता कामा नये. मग काय करणार आहोत? या सगळ्याचं मूळ ती वीणा आहे. त्या वीणालाच थोपवायला हवं. आणि यावेळी साधी अद्दल घडवायची नाही तिला. असा धडा शिकवायचा, असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. आयुष्यभर पश्चाताप झाला पाहिजे तिला. म्हणजे नक्की काय सुचवताय साहेब? ऐक, ज्यावेळी तिला वाटेल सगळं सुटलं, याच वेळी तिच्या पायाखालची जमीन सरकायला हवी. असं काहीतरी घडवायचं की न्याय मागायचा विचारही मनात उरला नाही पाहिजे. म्हणजे भीती? भीती आणि बदनामी दोन्ही. समजलं साहेब. त्या वीणाला असं तोडायचं की पुन्हा उभं राहण्याचा विचारही मनात नाही आला पाहिजे. चित्रात बदल करायचा सोडून तुम्ही चित्रच बदलायला निघाला. याचा पश्चाताप वीणाला नाही, तुम्हाला होणार आहे. आणि काही कर्मांचा पश्चाताप केवळ त्या जन्मात होता नसतो, तर तो जन्मोजन्मी पाठलाग सोडत नाही.
तुम्हाला हे कळत नाहीये तुमचं दुर्दैव आहे. वीणा अंतिम लढाईसाठी तयार राहा. स्वामी, इतकं विचित्र स्वप्न का पडलं असेल? इतकं भयानक स्वप्न. आई, बाबा, आई, बाबा, एवढं सकाळी सकाळी कुठे गेले असतील? आई, पटकन कर, वेळ कमी आहे. आता काही क्षणांचा खेळ आहे. यांना उचलून आणताना कोणी पाहिलं नाही ना? कोणीही बघितलं नाही. साहेब, यांना बेशुद्ध केलं आणि इकडे घेऊन आलोय. आम्ही कोणालाच कळू दिलं नाही साहेब. आम्हाला कोणी पाहिलं सुद्धा नाही. बरं झालं, आता वेळ वाया घालू नका. लटकवा यांना इथेच फासावर. बेशुद्ध आहेत ना? बेशुद्ध अवस्थेतच लटकवा. हो साहेब. त्यांना कळणारही नाही त्यांच्या बरोबर काय झालंय ते. आज तुमच्या स्वप्नांचा शेवट होतोय. आई, बाबा, स्वामी, आई बाबा कुठेच दिसत नाहीयेत. अंगणात शोधलं, बाहेर शोधलं, कुठेच नाहीयेत. स्वप्न पडल्यापासून मन एवढं का घाबरतंय? काही विपरीत तर घडणार नाही ना स्वामी? आई, वीणाच्या मूर्खपणाची किंमत शेवटी या दोघांना चुकवायला लागते. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात, घर मिळवायच्या नादात कुटुंब गमावून बसणारी वीणा. स्वप्न मोठी होती पण शहाणपण लहान होतं.
शिव शंकर शंभो. बाबा, आई, काका, माझ्या आई बाबांना कुठे पाहिलं का? नाही बघितलं. काका, माझ्या आई बाबांना कुठे पाहिलं का तुम्ही? एक काम कर, जा. अरे ही वीणा आली कशी नाही अजून? काल स्पष्टपणे सांगितलं होतं की सकाळी लवकर यायचंय, मुख्य न्यायाधीशांकडे जायचंय. ते जास्त काळ थांबणारही नाहीत. उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद असणार आहे. आज जर ते निघून गेले ना तर पुन्हा भेट कधी होईल सांगता यायचं नाही. तिचंच काम लांबणीवर पडेल. इतक्या मेहनतीने मिळालेली संधी हातातून जाईल. अरे कुठे राहिली ही वीणा? आई, बाबा, आई, अरे लता, तुम्हाला इथे कोण घेऊन आलं? आणि हे फासावर कोणी लटकवलं? रणजित शिवाय दुसरा कोण असणार? त्याचीच माणसं इकडे घेऊन आली असणार. आता हे सगळं थांबवायला हवं. स्वामी, आपण कुठे चाललोय? वाट चुकल्यानं वाट दाखवायला आणि वीणाच्या स्वप्नपूर्तीची वाट सुकर करायला. शिव शंकर शंभो. त्या दोघांना फासावर लटकवलं ते बघायला मला का नाही घेऊन गेलात? मलाही बघायचं होतं ना त्यांना फासावर लटकताना. येतील. आपली माणसं लवकरच बातमी घेऊन येतील. अहो हे कसं शक्य आहे? अरे हरामखोरांनो, तुम्ही जिवंत कसे? फासावर लटकवलं होतं ना तुम्हाला. कसे वाचलात? स्वामींची कृपा. ज्याचा पाठीराखा स्वामी आहेत त्यांना मरण कसं येऊ शकतं? यावेळी कसे बसे वाचलात. ही पोचली असेल ना वाचवायला, पण नेहमी ही पोचणार नाही आणि तुम्ही वाचणार नाही. अगे वीणा, असा प्रसंग परत ओढवून घ्यायचा नसेल तर न्यायाधीशाकडे जाऊ नकोस. समजलं का? चल कामिनी. आई, बाबा, आता आपण इथे थांबायचंच नाही. आपण गाव सोडून जाऊया. विना बाळा, आपलं घर, तुझं स्वप्न, हे सगळं इतक्या सहज सोडायचं? तुमच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. तुम्ही जगलात तरच त्या घरात परत जाण्याला अर्थ आहे. कुटुंबाशिवाय घराला घर पण नसतं ग. घर म्हणजे फक्त भिंती नसतात. घर म्हणजे आपली माणसं. विना बाळा, तुला न्यायाधीशाकडे जायचं होतं ना? चल आपण सगळे जाऊ आणि ह्यांच्या विरोधात तक्रार करू. हो बाळा,
आपल्याला न्याय मिळेल. आपण काही चूक केलेली नाहीये ना, मग तू अशी निराश का होतीयस? नाही आई बाबा, मला आता पुन्हा धोका पत्करायचा नाहीये. तुम्हा दोघांना आज काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. पण वीणा, नाही बाबा, आता आपण इथे राहायचंच नाही. हे गावही नको, ते घरही नको. जिथे आपण एकत्र राहू तेच आता आपलं घर. त्यातच आता आपण समाधानी राहू. आणि राहिला प्रश्न आपल्या घराचा, तर ते स्वामी योग्य वेळ आल्यावर आपल्याला परत मिळवून देतील, जर ते आपल्या नशिबात असेल तर. चला. सांभाळा. तुमची अशी अवस्था कशी झाली? वर्षानुवर्ष जे व्यसन केली त्याचं फळ आहे. खूप व्याधी जडली आहेत, म्हणूनच आम्ही खंगलोय. आम्ही आमचं घर देखील सोडून आलोय. आम्हाला एक व्यापारी भेटले, त्यांनी आमची इथे राहायची सोय केली, अधूनमधून उपचारही करायचे. पण मागचे 2-4 दिवस झाले ते आलेच नाहीयेत. दुखणं खूप असह्य झालं, म्हणून आम्ही बाहेर पडलोय. कृपा करून वैद्य बुवांना बोलवून आणाल का? बाळा, वैद्यांना यायला वेळ लागेल. तुम्ही एक काम करा, या झाडाची पानं खा. अहो किती कडू आहे, किती कडू आहे. जरासाच पानाचा रस तोंडात गेला, किती कडू लागलं ते. हे झाडच उपटून टाकूया. थांबा. काय करताय समजतंय तुम्हाला? अहो हेच करावं लागणार ना, किती कडू आहे ते. विषारी आहे, विषारी. थांबा. बाळा, आता थांबला नाही तर अहो आम्हाला का मारताय? अरे झाडाचं पान जरा कडू काय लागलं तर झाड मुळात सकट तोडायला निघालाच. आणि तुमच्या जो कडवटपणा भरला त्याचा काय? जो नियम झाडाला तोच नियम तुम्हालाही लागू. अरे कडवटपणा हा या झाडाचा गुणधर्म आहे. ही पानं औषधी आहेत. पण तुमचं वागणं इतरांना त्रास देणार आहे. इतकंच काय तर तुमच्या आई वडिलांना देखील याचा त्रासच झालाय. आणि म्हणून अशी व्याधीची कुऱ्हाड तुमच्या रोगारली गेली. वेळ सुधारला तर ठीक, नाहीतर मृत्यू वाटाळे. स्वामी, ह्याच्यावर काय आहे उपाय आता? यावरचा उपाय वीणाच्या घरात. शिव शंकर शंभो. यावेळी कसे बसे वाचलात. ही पोचली असेल ना वाचवायला, पण नेहमी ही पोचणार नाही आणि तुम्ही वाचणार नाही. अगं वीणा, एकदा न्यायाधीशाची भेट घेतली असतीस, आज ना उद्या आपल्याला न्याय मिळाला असता. बाळा, अगं इतकं सगळं सहन केलंस, आता शेवटच्या टप्प्यावर आल्यावर मागे का फिरतेस? आज तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मला काहीही नको.
अगं वीणा, कुठे होतीस तू? तुझी वाट बघून मुख्य न्यायाधीश साहेब निघून गेले आणि उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद राहणार आहे. पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही. झालं, आता तर ही संधी पण गेली. वकील साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी आता हा खटला लढवणार नाही. बाळांनो, सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. कुणासाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. एक वेळ तुमच्या उपस्थितीची जाणीव नाही झाली तरी चालेल, मात्र तुमच्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.